देवेंद्र फडणवीस, तुम्ही जी फसवणूक केली त्याचा सर्वात आधी फटका तुम्हाला विधानसभेला बसणार. मनोज जरांगे, तुम्ही भुजबळ यांचं का ऐकता, मराठ्यांचं का ऐकत नाही? तुम्ही कबूल करूनही मराठ्यांना नोकऱ्या का दिल्या नाही? मी मराठ्यांचं काप करत असल्यानं माझ्यावर SIT नेमली. मराठ्यांच्या विरोधात गेल्याने पुढचा पश्चाताप टाळायचा असेल तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही कोणत्याही योजना राबवल्यानं काही होत नाही. आम्हाला आयुष्याच्या सुविधा हव्यात. सगळ्या अडचणी निर्माण करायला तुम्हीच जबाबदार आहात. फडणवीस, तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात खुन्नस आहे. माझी 13 वर्षापूर्वीची केस निघते, तुमची सिडकोची कशी केस बाहेर निघत नाही. आमच्या वाटेला जा तर एकही सीट निघू देणार नाही. डावपेचात तुमच्यापेक्षा अव्वल ठरली नाही तर नाव बदलून ठेवेन. आमचं संरक्षण आम्हाला द्या, नाहीतर सर्वात मोठा पश्चाताप तुम्हाला होईल. आमचा जीव आरक्षणात, तुमचा जीव खुर्चीत. तुमची खुर्चीच ठेवणार नाही. भाजपच्या किती लोकांनी मला उमेदवारी मागितली हे मी सांगणार नाही. राजकारणात संकेत सांभाळावे लागतात. या निवडणुकीत आम्ही उमेदवाराचं नाव घेऊन पाडणार. मराठ्यांचं वाटोळं केल्यावर यांना काय सहानुभूती मिळणार? तुमचे पॅम्पलेट चिटकवायला आम्ही तुमचे नोकर आहे का? बलिदान केले ते सुद्धा द्यायनात, नोकऱ्या सुद्धा द्यायनात तुम्ही त्या कबूल करू. आणि तुम्ही म्हणताय माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागले. तुम्ही द्या ना. कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठे. कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो. वय मी जाहीर सांगतोय. पण तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना. का बरं तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली? का नेमली? काय कारण तिचं? काय केलं मी असं तुमचं? मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे? मग याचं कारणच ते. काय कारण आहे सांगा मला दुसरं आणखीन. SITच्या नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना का बढती दिली तुम्ही? फडणवीस साहेब ते खातं तुमच्याकडे. तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला? सगळं कळतं फडणवीस साहेब. सगळ्याला दिल्याकडे सगळ्याला वाटते. का सगळे मराठ्यांना हाणायसाठी वेगळ्या आडनावाचे अधिकारी आणले तुम्ही? मराठ्यांविषयी जातीवाद असणारे, जातीनं बरबाटलेले, ते जातीवादाच्या विचारानं बरबाटलेले अधिकारी तुम्ही आणले ना. आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं. त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा बघितले नाही. त्यांच्या घरात जसं काय आया बहिणी नाहीत इतक्या ताकदीनं त्यांनी मारलं. बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत. होतंय का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे? रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिले म्हातारे माणसं उचलायला तुमचे पोलीस उचली नाही. मुंडक्यावर पाहिजेत त्यांच्या. लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून. किती वाईट घटना झाली ती. तुम्हाला आणखीन सांगतो, या देशात आणखीन महिला तडीपार झाल्या नसत्या. ते वाघुलीच्या आणि त्या उमरखेडच्या, तिकडच्या लातूरच्या आणि त्या अमरावतीच्या महिला तडीपार केल्या हो तुम्ही. काय चालवतो तुम्ही? कोणत्या मस्तीत येत? कोणत्या मस्तीत येत? तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही, तुमचे लोक का बोलायला लागले मला? काय काम आहे ते? कोकणातले नेते बोलतात, ते दरेकर बोलतात. काय कारण आहे यांचं? यांना काही बोललो आम्ही? तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही? तुमच्या सत्तेतले लोक नाही का? छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे? चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील, हे कोण आहेत? ते गोंगडे का भोंगडे कोण आहे? देव ते बाळा भोंगडे का घोंगडे देव? गचपाने कुठून आणलं ते बदग? ते कापूस बोंड्या कुठून आणला देव? गोंड्या देव पोळ्याचा बैल कोण आहे ते? पागल समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला? कशाला आणले हे माकडं? हे काय करणार आहेत आमचं मराठ्याचं? काय करणार आहे ते? तुम्हाला कळत नाही की तुम्ही इतके जे पश्चाताप आता करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही हे जे चाळे केले ना, या चाळ्यामुळं पुरता भाजपमधला मराठासुद्धा, आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा तुम्ही, भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखती. मराठ्यांनी सरळ ठरेल आता तुमच्या पक्षातल्या शिक्षकांनी, व्यावसायिकांनी, डॉक्टर, वकिलांनी, हमाली करणाऱ्यांनी, रिक्षा चालवणाऱ्यांनी, मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी ठरवलंय इथं किती दबाव आणला त्यांनी. आता रॅलीला जाऊ नको, सभेला जाऊ नको, मस्त संघ फिरू नको. मतदानाला जाताना गुप्त मतदान